ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, प्राध्यापक डॉक्टर शैलजा रानडे लिखित महाभारतातील एका सुंदरशा प्रासंगिक कथेचं कथन करते आहे. कथेचं शीर्षक आहे शिशुपाल वध. पांडवांनी राजसूय यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. राजसूय यज्ञ म्हणजे राजलोकांच्या पराक्रमाला आव्हानच. भरतखंडातील सर्व राजांना जिंकून त्यांच्याकडून करभार वसूल करणे हे सामान्य काम नव्हते. जरासंघासारखे काही क्रूर व उन्मत्त राजे सुद्धा होते. परंतु श्रीकृष्णाच्या कृपेने पांडवांनी हे आव्हान स्वीकारले. प्रचंड सैन्य घेऊन अर्जुन उत्तर दिशेस निघाला. त्याने कुलिंद, प्राग्ज्योतिष, उलूक, त्रिगर्त इत्यादी देशांच्या राजांना नमविले आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. बलाढ्य भीमसेनाने पूर्व दिशेवर आक्रमण केले. त्याने मत्स्य देशाचा पराभव केला. पांचाल, चेदी, कोसल इत्यादी देशांच्या राजांनी भीमाला आदरपूर्वक करभार दिला. सहदेव दक्षिण दिशेला गेला. त्याने पुलिंद, शूरसेन, नील इत्यादी राजांना पराभूत केले. नकुल पश्चिम दिशेला गेला. त्याने दक्षार्ण, मरुदेश, पंचनद, हूण इत्यादी देशांवर आक्रमण करून करभार मिळवला. चारही बंधू अगणित संपत्ती घेऊन इंद्रप्रस्थास परत आले. त्यांनी कोट्यावधी रुपयांची ती संपत्ती ज्येष्ठ बंधूच्या चरणावर अर्पण केली. अर्जुनाने आणलेली अफाट धनसंपत्ती पाहून तर सर्वांचे डोळे आश्चर्याने फाकले. धनंजय, धनंजय प्रत्येकाच्या तोंडून प्रशंसोद्गार निघाले. धन जिंकणारा तो धनंजय. आपल्या बंधूचा हा पराक्रम पाहून धर्मराज भारावून गेला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. त्याने मनोमन भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि पांडवांनी यज्ञाच्या तयारीला सुरुवात केली. पवित्र नद्यांचे, सागरांचे जल आणण्यात आले. देशोदेशीच्या राजांना निमंत्रित केल्या गेले. घनपाठी, जटापाठी ब्राह्मण वृंद यज्ञासाठी बोलावल्या गेले. कृष्ण द्वैपायन व्यास यज्ञाचे ब्रह्मा ठरले. विप्रोत्तम सुसास हे उद्गाता झाले. याज्ञवल्क्य ऋषींची अध्वर्यू म्हणून योजना झाली. धौम्यांनी होतृकर्म पत्करले. यज्ञभूमीचे यथाशास्त्र पूजन झाले. धर्मराजाला यज्ञ दीक्षा देण्यात आली. कामाची योग्य वाटणी करून देण्यात आली. अश्वत्थाम्यावर ब्राह्मणांचे स्वागत करण्याचे काम सोपविले, तर संजयावर राजांचे आदरातिथ्य सोपविले. दक्षिणा अर्पण करण्याच्या कामावर कृपाचार्यांना नेमले. अर्थमंत्री म्हणून विदुराने काम केले. नजराणे स्वीकारण्याचे काम दुर्योधनाने स्वीकारले. भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणांचे चरण प्रक्षालन करू लागले. स्वतः द्रौपदी अनेक पंक्तींमध्ये वाढत होती. अशा धामधुमीत 1 संवत्सर लोटले. राजसूय यज्ञ पूर्ण झाला. ब्राह्मण इच्छित दाने प्राप्त करून तृप्त झाले. निमंत्रित राजांना सुद्धा योग्य ते अहेर देऊन त्यांचा सत्कार करण्याची वेळ आणि सर्व राजे लोक प्रसन्न झाले. अहेराची ताटे, उंची वस्त्रे, अलंकार आणण्यात आले आणि धर्मराज हात जोडून पितामह भीष्मांना म्हणाला, पितामह,
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यज्ञविधी यथासांग पार पडला. आता पहिली पूजा, अग्रपूजा कोणाची करू सांगा. त्यावर भीष्माचार्य म्हणाले, धर्मराजा, ह्या सभेमध्ये अनेक मान्यवर रथी महारथी रूपवर विराजमान आहेत, पण अग्रपूजेचा अधिकारी केवळ भगवान श्रीकृष्ण आहे. भीष्माचार्यांच्या तोंडून श्रीकृष्ण हे नाव ऐकताच पांडवांचे चेहरे आनंदाने चमकले. राजसभेत सुद्धा एकच उद्घोष झाला, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण महाराजांचा विजय असो. सभेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून धर्मराज भीष्माचार्य प्रसन्न झाले. भीष्माचार्य श्रीकृष्णाकडे पाहून हात जोडून म्हणाले, हा श्रीकृष्ण मूळ मायेचा भरता, अनंत ब्रह्मांडाचा कर्ता, कैवल्याचे भांडार आहे. त्याच्याशिवाय अग्रपूजेचा अधिकारी अन्य कोणी नाही. पितामहांचे हे शब्द विरताच धर्मराजाने सहदेवाकडे सहेतुक नजर टाकली. त्यातील भाव सहदेवाच्या लक्षात आला आणि पूजा साहित्य घेऊन सहदेव लगबगीने पुढे झाला. धर्मराजाने हात धरून भगवान श्रीकृष्णास आसनाजवळ नेले. मध्यभागी ठेवलेल्या हिरे जडित सिंहासनावर त्यांना बसविले. समोर चौरंग ठेवून त्यावर सोन्याचे घंगाळ ठेवले. अग्रोदकाचा कलश भरून आदिपुरुषाची षोडशोपचारे पूजा करावयास धर्मराज सिद्ध झाला. सुगंधी केशर मिश्रित चंदन घेऊन भीमसेन पुढे झाला. सुगंधी पुष्पांच्या माला घेऊन अर्जुन पुढे सरसावला. नकुल सहदेव चौरा ढाळण्यास सिद्ध झाले. राणीवशात बसलेली द्रौपदी आपल्या प्राणप्रिय बंधूचा हा आदर सोहळा डोळ्यात आनंदाश्रू आणून पाहत होती. राजसभेतील सर्व राजे हात जोडून श्रीकृष्णाला अभिवादन करीत होते. ब्रह्मवृंद शांती मंत्राचे पठण करण्यास सिद्ध झाला. धर्मराजाने श्रीकृष्णास विनंती केली, हे यदुकुलभूषणा, द्वारकाधीशा, ही अग्रपूजा आपण स्वीकारावी. श्रीकृष्णाने हसून मान डोलावून संमती दिली आणि आपला चरण पुढे सरसावला. तोच चेदी देशाचा राजा शिशुपाल आपल्या आसनावरून उठून उभा राहिला आणि कडाडला, बंद करा, बंद करा ही पूजा. शिशुपालाचे ते संतप्त शब्द ऐकताच सभेत एकदम भीषण शांतता पसरली. सर्व राजे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. धर्मराज थबकला. श्रीकृष्णाने आपला चरण सावरला. तोच शिशुपाल पुन्हा कडाडला. ह्या सभेत क्षत्रिय कुलभूषण इतके राजे महाराजे असताना ह्या गवळ्याच्या पोराची अग्रपूजा करणे म्हणजे त्यांचा अपमान आहे. मी हा अपमान सहन करणार नाही. शिशुपालाचे ते उन्मत्त बोलणे ऐकून धर्मराज शांतपणे म्हणाला, हे चेदी नरेशा, भगवान श्रीकृष्ण सर्वांना पूज्य आहे. त्यांच्याविषयी असे उद्गार काढणे योग्य नाही. धर्मराजाच्या ह्या समजुतीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शिशुपाल म्हणाला, पूज्य? हा रणछोडदास पूज्य? काय पण ह्याचा पराक्रम! बालपणी लोकांच्या घरची गाडगी मडकी फोडायची आणि दूध लोणी खायचे, आणि नंतर काय रासक्रीडाच रंगत होती. गायींच्या खिल्लाराची राखण करणारा हा गवळी आहे, गवळी. शिशुपालाचे हे शब्द ऐकून अर्जुनाचे डोळे रागाने लाल झाले. भीमाच्या हाताच्या मुठी वळल्या, परंतु श्रीकृष्णाने त्यांना शांत राहण्याची खूण केली. श्रीकृष्णाला शांत पाहून शिशुपालला अधिकच चेव चढला. तो पुन्हा राजसभेतील राजांना उद्देशून म्हणाला, हे राजांनो,
तुम्ही काय हातात बांगड्या भरल्या काय? तुमच्यासारखे रथी महारथी असताना ह्या गवळ्याची इथे अग्रपूजा होते आहे. अरे राजांनो, हा अगदी नाटकी आहे, नाटकी. वेणू काय वाजवतो, मोरपीस काय खोचतो, नाचतो काय, उड्या मारतो काय, नटवरलाल आहे, नटवरलाल. शिशुपालाची मुक्ताफळे ऐकून दुर्योधनाला मनातल्या मनात आनंद होत होता. यज्ञ समाप्तीच्या वेळी शिशुपालाने पांडवांच्या यज्ञात विघ्न उपस्थित केले म्हणून त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, पण त्याने तसे दर्शविले नाही. श्रीकृष्णाने आवरल्यामुळे पांडव शांत होते, पण सभेतील काही राजांना शिशुपालाचे हे बोलणे आवडले नाही. त्यांचा हात नकळत तलवारीच्या मुठीकडे वळला, परंतु शिशुपाल आपल्याच उन्मादात धुंद होता. तो पुन्हा श्रीकृष्णाला म्हणाला, विदर्भ राजकन्या रुक्मिणीशी माझा विवाह ठरला होता. ती माझी वागदत्त वधू होती, पण तू तिला जबरदस्तीने पळविले व तिच्याशी विवाह केलास. शिशुपालाच्या तोंडून रुक्मिणीचे नाव ऐकले आणि भगवान श्रीकृष्णाचा सारा संयम संपला. त्यांच्या भुवया वक्र झाल्या, डोळ्यात अंगार भडकला. ते ताडकन आपल्या आसनावरून उठले आणि कडाडले, अरे नीच दुष्टा, बंद कर तुझ्या ह्या वल्गना. तरी सुद्धा शिशुपाल पुन्हा ओरडला, अरे जा, तुझ्यासारख्या गवळ्याच्या पोराला मी भीक नाही घालत. शिशुपालाने वारंवार श्रीकृष्णाचा गवळ्याचा पोर म्हणून संभावना करावी हे भीमाला सहन झाले नाही. त्याने आपली गदा सरसावली. अर्जुनाने गांडीव धनुष्य हातात धरले. जरासंघाच्या बंदीगृहातून ज्या 86 राजांची सुटका श्रीकृष्णाने करवली होती, त्यांनी आपल्या तलवारी उपसल्या. ते पाहून शिशुपालाच्या काही समर्थकांनी सुद्धा आपल्या तलवारी खेचल्या. ते पाहून शिशुपालाला फारच चेव चढला. त्याने सुद्धा आपली तलवार खेचली. हे पाहून श्रीकृष्णाने आपला हात उंचावला व सुदर्शन चक्र लखलखीत तेजासह प्रकट झाले. श्रीकृष्णाने ते आपल्या करांगोळीवर तोलले व तो कडाडला, हे शिशुपाला, तुझे 100 अपराध मी सहन करीन असे वचन मी आत्याला दिले होते. आज तुझे 100 अपराध पूर्ण झाले, तेव्हा मरणास तयार हो. असे म्हणून श्रीकृष्णाने ते सुदर्शन चक्र शिशुपालावर सोडले. प्रलय काळी 12 आदित्यांचे तेज तळपावे तसा तेजाचा झोत उसळला. शिशुपालाचे मस्तक तुटून जमिनीवर कोसळले. विनाशाय च दुष्कृताम, हे भगवंताचे वचन सत्य झाले. पापी व दुराचारी व्यक्तीच्या नाशाची वेळ आली असता 100 अपराध भरणे हा वाक्प्रचार वापरतात. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.